तर पहा अशी माझी इथे मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे। आता उद्या सोमवार आहे, कारण इथे आपण मी रोज रोज पाणी टाकत असते ना, त्यासाठी मग त्याला असे थोडेसे वांगाल्यासारखं होऊन जातं। आणि इथे पण प्रिशा आहे ना, दिवसातून तिला एक वेळेस पाणी टाकायचं असतं महादेवावर, पण ती परत दिवसातून कितीन काय वेळेस टाकत असते। त्याच्यानंतर अशी सगळी माझी व्यवस्थित अशी देवपूजा मस्त झालेली आहे। आणि पहा आंघोळ नाही केली अजून, नको बेटा। तर अशी झालेली आहे माझी देवपूजा। ईशाची हेअर वॉश केलेला आहे। त्याला म्हटलं धुळी आधी कंगी करून घेऊन घेते। गुंतावून गेले अजून हेअरस्टाईल कर। तिचे केस पण माझ्यासारखे असं जास्त गुंता वगैरे नाही होत, पण ती खूप छेडछाणी करत असते त्यांच्यासोबत। मी तिला चोटी घालून देते आणि ती परत परत सोडत राहते, मग त्यासाठी मग तिचे पण केस गुंतून जातात। असं पायावर नाही उभं राहायचं बस ना, मग झालं झालं। इथे नॉर्मल चुट्टा घालून देऊ का फक्त? इथे छोटासा चुट्टा घालून देऊ? घालून दे, म्हणजे पुढे येणार नाही तुझे केस कोरडे होईपर्यंत। कोरडे झाल्यानंतर मी लगेच ऑइल लावून देते तिला। कारण मग जास्त कोरडे जर का ठेवले ना, तर तिचे केस जास्त गुंतून जातात मग, कारण ती खूप छेडछाणी करत असते त्यांच्यासोबत। त्यानंतर तिला लागलेली होती भूक, त्यासाठी मग म्हटलं चल तुला ऍपल कट करून देते मी आता। फिनिश करून घ्यायचं बेटा, थोडं फिनिश करून घ्यायचं। तू गुडगल आहे ना, फिनिश करशील ना, या तुम्ही पण ऍपल खायला आमच्या सोबत। तर मी आता सर्वांनी ते भाजी टाकून घेते। तोपर्यंत मी लगेच इकडे लसूण करून घेते। जिरं अजून बरणीमध्ये काढायचं बाकी राहून गेलेलं आहे, त्यासाठी मग डायरेक्ट घेतली, कारण त्यासाठी थोडं संपून गेलेलं होतं। तर मी सर्वात आधी इथे पहिले 2 पडी तेल घातली होती मी। आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेसिपी, आता तेल पण टाकून द्यायला आहे, गॅस कमी करून घेतलेला आहे मी। लगेच मी त्यात घेतले जिरे, त्यानंतर लगेच घेतला मी कुटून घेतलेला लसूण, त्यानंतर घातलेली मिरची, 2 हिरवी मिरची काटलेली होती, आणि लगेच त्यात मी बटाटे आणि वांगे चिरून घेतलेले, ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते, त्याचा कलर नको चेंज व्हायला म्हणून लगेच मी त्यांना घातलं।
तुम्ही पण कधी केलेली आहे का अशी भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. केलेली नसेल ना तर एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते. आणि हिरव्या मिरचीची तर अजून एकदम छान. तुम्ही लाल मिरचीमध्ये पण करू शकतात, पण मी हिरव्या मिरचीची करते सहसा करून. डब्याला असंच थोडा वेळ राहू देणार आहे सॉफ्ट होण्यापुरतं, कारण अजून त्यात पाणी आहे म्हणून मी त्यात आता हळद घालत नाही आहे. लगेच मी त्यात पाणी थोडंसं ऑब्झर्व झालं की लगेच मी त्यात हळद घालणार आहे. आता त्यातलं थोडंसं पाणी ऑब्झर्व झालेलं आहे, मी लगेच त्यात घालते अर्धा चम्मच हळद. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर हे पाहिजे मस्त अशी भाजी झालेली आहे. त्यावरून मी आता टाकते मस्त कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकते मस्त, कारण कोथिंबीरीने चव एकदम छान येते. मला कोथिंबीर टाकलेली खूप आवडते. तुम्हालाही आवडते का कोथिंबीर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान येते आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर पहा मस्त अशी झालेली आहे माझी भाजी. तर मी लगेच पोळ्या पण करून घेते. त्याचा काही आता व्हिडिओ घेत नाही आहे, त्याचा काही शूट करत नाही आहे आता. तर आता मी भेटते पोळ्या केल्यानंतर. तर हे प्रिशाने कशी बिल्डिंग बनवली आहे तिची, म्हणजे अशी जॉईन करायचं आहे त्यात रेल्वे किंवा तिला जे काही बनवायची आहे बिल्डिंग वगैरे ते असं सगळं बनवते. तर तिने तयार केलेली आहे. तू तयार केली का? दाखव सगळ्यांना. तर छान आहे हा गेम, म्हणजे त्यात रमून जातात. म्हणजे मोबाईल वगैरे पाहण्यापेक्षा असे गेम जर का आपण दिले त्यांना तर त्यांना खेळायला पण छान वाटतं. तर त्यानंतर पहा अशी आहे आमची कबड. सगळं सामान असा अस्तव्यस्त झालेला आहे. अशी आहे आमची कबड. तर इकडे सगळा सामान असा अस्तव्यस्त झालेला आहे. त्यानंतर माझा इथे मेकअपचा, इथं काय करते प्रिशा, चेअरवर येते, चेअरवर उभी राहते आणि तिला जे लागतं आहे ना ती लगेच घेऊन घेते. त्यामुळे सगळं तिने अस्तव्यस्त करून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इथे आहेत फौजींचे कपडे, म्हणजे त्यांचे ज्या वर्दी वगैरे किंवा त्यांचे सिव्हिल ड्रेस असतात ते असतात, पण ते पण सगळं आता अस्तव्यस्त झालेलं आहे. त्यानंतर हे नवीन मागवलेले होते ते पण तसेच ठेवले गेले आहेत तिथे. त्यानंतर इथे त्यांचे डेली युजेस ते आहेत. त्यानंतर इथे खाली असंच अस्तव्यस्त सामान असतं, तिथं प्रिशाने नोटबुक वगैरे पण ठेवून दिलेली आहे, म्हणजे एक्स्ट्राचे जे पडदे वगैरे आहेत किंवा कुशन कवर्स वगैरे ते आहेत. इकडे पण तसंच एक्स्ट्राचं सामान. त्यानंतर इथे आहेत आमचे कपडे, माझे आणि प्रिशाचे, ते पण सगळे अस्तव्यस्त झालेले आहेत, कारण प्रिशा परत परत तिथे हात लावत असते. त्यानंतर हे आहे फौजीन त्यांचं, इथे आहेत फौजीन त्यांच्या सगळ्या वर्दी, ते व्यवस्थित अशा प्रेस करून लावलेले असतात. इथे पण त्यांचा सगळं सामान आहे, तो पण त्यांनी सगळा असा अस्तव्यस्त करून ठेवलेला आहे. तर तो मला आज सगळा सेट करायचा आहे. तर चला मग आता सेट करू. मला सेट करायचं आहे ते म्हणजे आमची कबड, म्हणजे आमचा जो कप्पा आहे तो मला सेट करायचा आहे सर्वात आधी. तर हे असे काही प्रिशाचे न्यू ड्रेस आहेत, ते पण तिने सगळं असं घालायचं असं करून सगळं पुढे आणून ठेवून दिलेलं आहे. तर मी आधी घर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे, त्यानंतरच हे करते. ना तर तुम्ही म्हणणार की खाली ठेवत आहे कपडे असं, तर तुम्ही म्हणणार की काय कबट्टर असते तर त्याच्यात काय दाखवायचं असं. पण सगळ्यांची ही म्हणजे असं आपण ठरवतच असतो की मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, पण आपलं ते काम करायची उत्सुकता ही वाढत नाही. बरं बायचान्स काही ताईंची इच्छा होऊन जाईल आपोआप माझा व्हिडिओ पाहून की पहा ती करते तर मी पण करू शकते असं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर ज्यांची इच्छा आहे पण त्यांच्यानी इच्छा होत नाही आहे लवकरात लवकर करायची, तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे की त्या लवकरात लवकर उत्साह होऊन त्यांच्या कामाला लगेच लागतील. त्यासाठी म्हणजे तसं आहे सेट, फक्त असं इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेला आहे नॉर्मली. तर इथे बऱ्यापैकी व्यवस्थित सेट आहे. त्यानंतर मागचा जो बर्थडे होता प्रिशाचा, त्या प्रिशाला आम्ही तिला असा पटियाली सूट घेतलेला होता, त्याच्यावरची ही पॅन्ट आहे.
तुला आवडतो का हा ड्रेस? आवडतो? नाही आवडत? तर तिला जायचं आहे. इथे समोर दिदी आहे, तिची पण म्हणजे हिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी आहे, तर तिला त्यांच्याकडे जायचं आहे. तिची अजून आंघोळ वगैरे झाली नाही, ती आत्ताच उठलेली आहे आणि ही म्हणते मला तिच्या जवळ खेळायचं आहे, नाही तर तिला इथे येऊ दे. तर तिला रागवते मी की आत्ताच ती उठलेली आहे, तिथे जाऊ नको बेटा. तर तिला लगेच राग येतोय. सरक हो साईडला, सरक ना. असं नाही करायचं. तू गुडगल आहे ना. दाखव त्यांना तुझी बंदूक कशी वाजते. तर पाहिली का तुम्ही आमची प्रिशूची बंदूक कशी आहे? तर पिस्तूल आहे तिची छोटूशी, तिच्या पप्पाने त्यांनी आणलेली आहे तिच्यासाठी. आवडते का तुला? आवडते? अरे बापरे, ओ बापरे, मला नाही मारायचं बाई. ये गोली नहीं ये मंग ते छोटी सी बंदूक है माझी. असं ये चाटे गोली नहीं है. ऐसे करा. तर इथे आमचे जे जुने उशा होत्या ना, त्यांचे थोडंसं असं अस्तव्यस्त झालेलं आहे, तर ते आहे ते काही मला जास्त चेंज करायचे नाही आहेत. तर तिथं असंच कुशन कवर वगैरे ठेवलेले आहेत. तर ते पिशवानी फक्त त्याच्या घड्या काढून टाकलेले आहेत. त्यानंतर हे आहेत फौजींचे सॉक्स. सॉक्स तर आम्हाला खूप लागत असतात. त्यानंतर हा जो प्रिशाचा ड्रेस आहे, माझा जो लग्न आधीचा ड्रेस होता त्याचा कापड उरलेला होता, तर मला खूप हौस होती की मी तिला शिवून द्यावा हवा म्हणून मला तिला शिवून द्यायचा होता. तर मी हा तिच्यासाठी ड्रेस शिवलेला होता, म्हणजे असं जो गळ्याशी असतो ना त्या टाईपमधला आहे. खूप छान वाटतं. आणि त्यानंतर तिच्यावर अशी पॅन्ट शिवलेली आहे, धोती टाईप. त्याला असं मस्त साईडला अशी डिझाईन पण केलेली आहे मी, म्हणजे असं पॉकेट सारखं कसं वाटतं सेम त्याच टाईप केलेलं आहे. तर असं होतं, तिने काहीतरी असं येल्लो कलरचा काही म्हणजे खाताना तिने मॅगी किंवा असं काहीतरी पाडलेलं आहे, त्याचे तिथं डाग पडलेला आहे, त्यासाठी मग तिला आता घालता येत नाही. हे तर खूप छान दिसतं तिला. एखादा जर का फोटो असला माझ्याकडे तिच्या ह्या ड्रेसवरचा तिचा, तर मी तुम्हाला दाखवेन. तर तिचा हा जो फ्रॉक आहे तो तुम्हाला दाखवेल मी, तो पण अशी त्याच्यावर हे एक ब्लाऊज आहे तिला, आणि पिंक मध्ये एक ब्लाऊज आहे, येल्लो आणि पिंक, म्हणजे त्याच्यावर दोन ब्लाऊज आहेत तिला. आणि त्यानंतर हा असा फ्रॉक आहे तिचा, आणि याच्यावरच अशी नेटची ओढणी पण आहे, खूप छान दिसतो. पण ती जेव्हा छोटी होती, आय थिंक 4-5 महिन्याची होती, तेव्हा घेतलेला आहे माझ्या सासूबाईंनी त्यांनी. तिथं फिट होत माझी हो तुझीच आहे, पण अजून पण तिला व्यवस्थित टाईट होत नाही, ती खूप लूज होते तिला. तर आमचं कबड तर व्यवस्थित सेट झालं. आमच्या कबडमध्ये काही एवढं नव्हतं, म्हणजे असं वाटत होतं आधी की केवढे कपडे आहेत, पण आमच्याकडे जास्त कपडे वगैरे नाही आहेत. म्हणजे आहेत, प्रत्येकाला वाटतं की आमच्याकडे कपडे नाही आहेत कपडे, पण आपल्याला सतत असंच वाटत असतं की माझ्याकडे कपडे नाही आहेत असं. नाही बेटा, ते थोडंसं तुटून गेलेलं आहे, त्याला व्यवस्थित सेट करावं लागेल, तेव्हा देईन मी तुला. ओके. त्याच्याने तर असं आम्ही कुठे जरी जात होतो आम्ही, मला एवढं आठवत नाही आता की आम्ही कुठे जात होतो असं, पण याच्याने जर का अशी तुम्ही मसाज करायला घेतली ना तर छान मसाज होते. किंवा जेव्हा माझे डोकं दुखत असतं ना, तेव्हा पण जर का तुम्ही असं कोंब म्हणून असं केसांमध्ये जर का फिरवलं ना तर खूप छान वाटतं. तर असं होतं त्यांचं. पहा पहिले अगोदर कसं दिसत होतं आणि आता कसं दिसायला लागलंय.
असतं त्यांचा परफ्यूम, त्यांचे शेविंगचं सामान. इकडे आहेत आमच्या सगळ्यांच्या औषध्या, कारण आता सध्या आजारी होते त्यामुळे औषध्या पण खूप जमा झालेल्या आहेत. ठेवले काय थांब ना पिशू. तर हे फौजीन त्यांचं आता तिथे व्यवस्थित माझं सेट वगैरे करून झालं आहे. त्यानंतर आमचे कपडे पण सेट करून झाले. खाली मी एवढं काही सेट केलेलं नाही आहे, फक्त तिथे नॉर्मली असं ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इकडे फौजींचे कपडे सेट केले किंवा त्यांची हॉस्पिटलची फाईल आहे, मी तुम्हाला दाखवलं आहे. हे मसाज केल्याने चांगलं वाटतं, थोडं फार तरी नॉर्मल फरक पडतो, मला तरी पडलेला आहे. त्यानंतर इकडे त्यांची डेली यूजेसचे कपडे आहेत आणि तिकडे त्यांनी नवीच वर्दी शिवलेली आहे आता युनिफॉर्म, तो पण ठेवलेला आहे सर हो साईडला. त्यानंतर इकडे खाली मी असंच ठेवलेलं आहे, म्हणजे असे जुन्या उशा किंवा बेडशीट वगैरे असतात ना त्याच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आता मला इथे करायचं आहे सेट. माझ्याकडे मेकअपचा एवढा सामान नाही आहे, पण थोडंफार आहे, ते व्यवस्थित आता सेट करून घेते. त्यानंतरच तुम्हाला दाखवलं, आता सेट करताना काही दाखवत नाही. आता माझी कबड अशी रचून झालेली आहे. तिथे सगळं आपले मच्छरचं जे असतं मशीन ते ऑल आउटचं ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे माझ्या मायक्रमचे मणी आहेत, ते इकडे प्रिशेसच्या अजून औषधे गोळ्या वगैरे आहेत किंवा एक्स्ट्राचं सामान, आमच्या गोळ्या पण असतात तिथे, ते इकडे आहेत. माझं असं छोटंसं ज्वेलरीचं सामान, म्हणजे जास्त काही नाही आहे माझ्याकडे, पण जे आहे ते खूप बरं आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे माझ्याकडे सामान तरी. इथे सगळ्या प्रिशेसच्या औषधी वगैरे, इथं परफ्यूम, माझ्या बँगल्स, इथं सगळं फौजीन त्यांची ड्युटीची टॉर्च मी तुम्हाला दाखवलं होतं आधी. मसाजरचं ते म्हणजे असं जो धागा वगैरे लागतो ते सगळं मी इथं ठेवत असते. त्यानंतर हे तर मी तुम्हाला दाखवलंच होतं फौजींचे. इकडे पण फौजींचेच कपडे आहेत. त्यानंतर हे पार्सल आलेलं आहे. तर असं काहीसं होतं. इकडे जर तुम्ही आधी पाहिलंच होतं फौजीन त्यांच्या वर्दी आहेत तिथे. इकडे पण मी असं व्यवस्थित त्यांना सेट करून ठेवून दिलं होतं, म्हणजे इकडे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे असतात, तर आम्ही तिथे सहसा करून हात लावत नाहीत. आणि इकडे आहे आमचे कपडे. प्रिशूने तिथे पियानो वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे. तर इकडे आमचे कपडे आणि खाली असंच थोडंसं एक्स्ट्राचं सामान आहे. तर अशी होती आमची कबड. गेली ती लगेच तिथे. आता काय करायला गेली? आता काय राहिलं अजून? तर असा काहीसा लुक होता आमच्या कबडचा, म्हणजे गव्हर्मेंट क्वार्टरला आम्हाला अशी कबड मिळालेली असते. आमचं जे पहिलं क्वार्टर होतं ना तिथे फक्त ही जेवढी आहे ना, फक्त वर्द्या वगैरे ठेवलेल्या आहेत, फक्त एवढं शेल्फ होतं. आणि इथेच त्यांनी असे, म्हणजे आता इथे जसे 3 कप्पे आहेत ना तसे थोड्या कमी साईजमध्ये आम्हाला दिलेले होते. जसं हे वरचा 1 कप्पा, त्यानंतर हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा, एवढीच वरचीच कपाट होती फक्त. हे खालचे जे शेल्फ दिलेले आहेत ते नव्हते आम्हाला, तिकडचे जे आम्हाला क्वार्टर मिळालेलं होतं आधी तिथे. तर असं आहे माझं कबड.